म्हणजे जणू काय लग्न समारंभ कार्यक्रम असल्यासारखाच आहे. कुणाला माहित नाही, पण ज्यांना ज्यांना इथे येते त्यांना माहित होतं किंवा आज एक सार्वजनिक वाढदिवस म्हणजे 1 जून हा वाढदिवस सर्वांचा आहे हे समजून सगळेजण आपण या निमित्ताने सहकार्य केले आहे. त्यामुळे खरोखर आपला मनपूर्वक आभारी आहे. आणि हा वाढदिवस साजरा करताना आपण एकमेकांनी स्वच्छतेने वागतो. वास्तविकता रिटायर माणूस म्हणून फेकला जातो, पण आज आपण एकत्रित येऊन हा कार्यक्रम आपण साजरा करतो, एकमेकांचा आनंद करतो. 1 जून आपण नेहमीप्रमाणे करतो त्याप्रमाणे म्हणलं करून टाकूया. त्यांचा वाढदिवस 8-9 तारखेला 5-6 लोक होते, पण 5-6 लोकांसाठी त्या 30-32 लोकांना भेटीस धरणं बरोबर नाही. म्हणून आजच मी ऍक्च्युली कोल्हापूरला होतो, कोल्हापूरवरून रात्री बसतो, आत्ता सकाळी आलो आणि आता पुन्हा कोल्हापूर परत रिटर्न जाणार आहे. पण कसं आहे की एक आतुरतेची भावना होती, आपण एक जबाबदारी घेतली होती ही व्यवस्थित पडायची. सकाळी आल्यानंतर राजूबाईंनी सांगितलं नाही आपण त्यांना भेटायला मला म्हणणे काय केलं तुम्ही म्हटलं इव्हेंट मॅनेजमेंटला दिलेलं आहे. तर म्हटलं काय इव्हेंट मॅनेजमेंट ते म्हटलं मी बरोबर दिलेलं आहे. तर ते म्हणले नाही तुम्ही म्हटलं मी तुझाही सांगितलं आणि काय आपलं कौतुक करणारा आपण कोणीतरी आपल्या घरचे असतात, पण आपल्या जेव्हा घरच्या पेक्षा बाहेरच्या मित्रांनी कौतुक करतो तेव्हा एक वेगळा जीवनामध्ये आनंद असतो. तो आनंद घ्यायचा असतो आणि असाच आनंद घ्यायचा असतो. हे जर आपण देत घेत राहिलो, पैसा आज आहे उद्या नाही, पण आपण बघितलेलं आहे की समाजामध्ये सर्व घटकामध्ये आपण वावरलेलं आहे आणि सुखदुःख आहे हे आता पास करायचं कुठंतरी. आता आपण आता 78चे पण आहे, पण सगळे बघा चेहऱ्यावर कसं तेज झालेलं आहे. आणि हा जो कार्यक्रम आज नियोजन केला त्या सगळ्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्यासाठी जरा जोरात काय होत्या, कारण मला वाटतं प्रत्येक आता 60च्या पुढचे आहेत सगळे, पण 60 मध्ये तुमचा असा कधी वाढदिवस झाला नव्हता. आणि हा जो वाढदिवस आहे एक अविस्मरणीय असा वाढदिवस आज झालेला आहे. त्यासाठी ही सगळी पानसकर, बनकर किंवा राजू पाटील साहेब हे सगळेच आपले त्यांचं आधी नियोजन चाललेलं आहे. एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि आज एक चांगल्या प्रकारचं तुमचं तिथून राजकीय पक्षाचा तुतारीवाला नाही आहे. हा क्या बात है. अशा तुतारीचा गजर झाल्यानंतर त्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपतींचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व मंडळी इथे उपस्थित आहात. त्या छत्रपतींचा गजर मात्र झाला पाहिजे. बोला हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय. आता खरं तर हे सर्वश्रेष्ठ पेशंटला बघायला कांजूर मारायला गेलो होतो, परंतु धावत पळत इथे आलो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरोखर आज तुम्ही सुखी, आनंदी आणि सुदृढ असं आयुष्य जपा. जाताना मात्र नटसम्राट मधला मला डायलॉग इथे आज खऱ्या अर्थाने तुम्ही ते जीवन जगता आहात. आणि नटसम्राट हे नाटक कुणाला परिचित नाही, मला सगळ्यात कुणाला परिचित नाही. तात्यासाहेब शिरवाडकर शब्दप्रभू तात्यासाहेब शिरवाडकरांचे हे शब्द आहेत. टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उजेडावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं इतिहास लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार गोळामध्ये आणि करावा शेवट सर्वांचा माझा तुझा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा धक्का मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेला जर का पुन्हा स्वप्न पडू लागले तर इथेच तर खरी मेघ आहे. त्या स्वप्नांच्या अडवळी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन आमचे नेते होते आणि ते नियोजन करत होते. पण काही आमचे मित्रमंडळी इथं आहे, वयाने काय 2-3 वर्षाचा फरक आहे, तर ते मला होणार नाही. पण मी यांना प्रस्ताव दिलेला, कारण उद्या माझा 35वा लग्नाचा वाढदिवस आहे. तर मी बोललो यांना 54 वाढदिवस मी तिथं साजरा करेन. मी
तारीख बोला फक्त, पण तुम्ही बोलणार 8 तारीख 9 तारीख नाही, 2 तारखेला सगळ्यांचा वाढदिवस मी साजरा करणार होतो. हे सगळ्या बाकी 2-4 लोकांना पण सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ते रोज भेटणार आहे. पण ते काय कारणास्तव जमलं नाही. मग एक इच्छा होती का रोज बैठक इथे, रोज म्हणजे सकाळी भेटणार आहे, संध्याकाळी भेटणार आहे, फोन असणार आहे, कधी न भेटणार आहे, तरी एक म्हणजे वाढदिवस करायचा. आमचे बनकर साहेब आनंदाचा म्हणजे फार फार आनंदाचा दिवस आहे. कारण हा आपण सामूहिक विवाह बघितले, सगळं बघितलं, पण असा हा वाढदिवस, सामूहिक वाढदिवस होईल हा असं आपण कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं आणि म्हणजे विचारही केला नव्हता. पण तरी आज तुम्हा सगळ्यांचा वाढदिवस एवढ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आणि मी सगळ्यांना धन्यवाद मॅडम. सर्वांनी एका ठिकाणी आहे त्या ठिकाणी उभा राहायचं आहे. वाढदिवस असणार आहे. भवानी शिवाजी धर्मवीर संभाजी महाराज की जय. धन्यवाद.